केस एवढे गळत आहे की त्यासाठी काहीतरी करावं म्हटलं. काय करणार आहे ते पुढे सांगणारच आहे. त्याआधी 2 दिवस झाले हे गव्हाचं आणि बाजरीचं दळण दळून आणलेलं आहे, ते भरायचं राहिलेलं होतं. डबेच घासलेले नव्हते. डबे घासल्याच्यानंतर छान सुकू दिले आणि त्यामध्ये पीठ भरून घेतलं. आणि इकडं दोघी मुलं झोपी गेले होते, त्यामुळं म्हटलं आपण केसासाठी बनवून घ्यावं, काहीतरी बनवून घ्यावं तोपर्यंत. हे रात्रीच तांदूळ मी भिजत घातले होते, तर गाळणीनं गाळून त्याच्यातलं हे पाणी काढून घेतलं मी. आणि हे केसासाठी खूप फायदेमंद आहे. आणि मेथी भिजत घातली होती, त्याच्यातलं हे पाणी गाळून घेतलं. आणि हे दोन्ही मिक्स करून आता एका बॉटलमध्ये मी साठवून ठेवणार आहे, जेणेकरून 2-3 दिवसासाठी होऊन जाईल. 2-3 दिवसच हे ठेवणार आहे. जास्त दिवस ठेवल्यावर त्याचा वास येत असतो. त्यानंतर बॉटलमध्ये हे छानपैकी भरून घेतलं. भरल्याच्यानंतर आता जी मेथी राहिलेली आहे तीच मेथी आता आपण तेलासाठी वापरणार आहोत. आणि हे जे तांदळाचं पाणी होतं त्यातलंच काही तांदळाचं पाणी मी बाजूला काढून घेतलं होतं, ते एका बॉटलमध्ये भरून घेतलं, जेणेकरून चेहऱ्यावर स्प्रे मारता येईल. ते तांदूळ चेहऱ्यासाठी खूप फायदेमंद असतात. त्यानंतर तेल बनवायला घेतलं. त्यासाठी मी एक कांदा घेतला होता. कांदा आणि मेथी या दोन्हीचंच बनवणार होते मी. आणि कांदाही केसासाठी किती फायदेमंद आहे हे तुम्हाला माहिती आहे. एक कांदा कट करून घेतला, उभे काप करून. त्यानंतर हे कांदा आणि उरलेली जी मेथी आहे त्यासाठी आधी कढई ठेवून घेतली गॅसवर. आणि खोबरं तेल माझ्याकडे थोडंच होतं, म्हणलं आता जेवढं बनेल तेवढं बनेल. मग त्यातलं काही खोबरं तेल टाकून घेतलं आणि ही कांदा आणि मेथी टाकून घेतली. आता जोपर्यंत तेल अर्धं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला कढईवरच ठेवायचं आहे. त्यानंतर कढई खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे. नंतर बॉटलमध्ये भरायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्याआधी 1 घंट्याच्या आधी लावायचं आहे हे. तर हेही खूप फायदा करतं आपल्या केसांसाठी. तर इतके दिवस मला काळजी घेणं होत नव्हतं, पण आता होईल तितकं मी हेअर केअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मला भूक लागली होती, त्यासाठी मी भेळ बनवून घेतली आणि भेळ खूपच छान झाली होती. मग छान छान भेळ एन्जॉय केली. आणि असा होता आजचा दिवस. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.